आले होते आणि मला दाखवला, तर मी खरं ताईंनो मला एवढं जास्त रडू आलं ना, मला समजलंच नाही. माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी वाहत होतं असं, आणि मला समजतच नव्हतं काय म्हणू. पण दुर्वा मॅडम आमच्या आवडीचं लागलं नाही म्हणून खिडकी उघडून मोबाईल खाली. हाय, तर कशा आहात ताईंनो? तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय. आणि 4-5 दिवस झाले मी व्लॉगच नाही टाकला, त्याबद्दलच बोलणार आहे. त्याआधी 2-3 दिवस माझी तब्येत खराब होती, म्हणून मी म्हटलं एखाद्या दिवस असू दे, आराम करूया. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं ताईंनो, मिस्टरांनी मला 1 महिनाही नाही झाला गिफ्ट दिला होता मोबाईल. सॅमसंगचा 20,000चा होता. आता मला काही त्याचं जास्त समजत नाही मोबाईलचं. 1 महिना झाला. मी त्याचा व्लॉगही टाकणार होते बरं का, पण त्यात दुर्वा होती आणि मी खूप इमोशनल झाले होते. जेव्हा यांनी मला गिफ्ट दिलं मी खूप रडत होते, कारण की यांनी न सांगता आणला आणि चांगला आणला. मला कसं आहे 10,000 12,000 पर्यंतचाच पाहिजे होता, म्हणजे कसं लेकरं तोडतात वगैरे, तर ते त्यामुळे. आणि यांनी न सांगता घेऊन आले माझ्यासाठी. 20,000चा होता तो. पण ते म्हणतात ना, नशिबात नाही तर त्याला काय. आणि आमचं तर असं विचित्र आहे की खरंच ताईंनो, म्हणजे लेकरच एवढे विचित्र आहे, दुश्मनची गरजच नाही पडणार, एवढे भयानक लेकर आहेत आमचे. तर दुर्वाला काय केलं, मी मोबाईल लावून दिला. 2 दिवस बरं नव्हतं, म्हटलं सगळा पसारा आवरून घेवा. तर जस्ट मी लावून दिलाय आणि आत गेले, मी तिच्यासाठी डाळिंब काढून आणतं, म्हटलं तू खात बस इथं दुर्वा. तर दुर्वा मॅडम आमच्या आवडीचं लागलं नाही म्हणून खिडकी उघडून मोबाईल खाली. शॉक मी. आणि आली मला म्हणे, मग असं असं करायली. म्हटलं काय झालं, मोबाईल हातात नव्हता. मी म्हटलं टाकलंय ना, कारण की ना रिमोट सुद्धा टाकली होती 1 दिवस पहिलाच. आणि मला अशी करू लागली. तर मी म्हटलं काय, तर म्हणे मोबाईल टाकलीस. हो म्हणे, तिथून टाकले. गेले मी बघायला नवीन मोबाईल. आता तुम्हाला मी हसताना दिसत असेल, पण तो जर याच्यात असेल ना व्हिडिओ, जेव्हा यांनी मला गिफ्ट दिला होता तेव्हा मी खूप रडत होते, खूप इमोशनल होते. आणि तिनं टाकल्यावर मला सुचलंच नाही मी काय करू. मी शॉक झाले अशी. बस एवढंच होतं मनात, आता संपलं, आता काही नाही. आता रडलो आणि हसलो बोललो तरी काही नाही. आता काय माहित तो नीट होतोय की नाही. जुन्या मोबाईलमध्येच घातले, आता कार्ड वगैरे तर जुनाच आहे आता, त्यामुळे व्लॉग टाकला नाही. असले लेकरं विचित्र आहे, तर प्लीज खरंच देत जाऊ नका. कुठल्या वरच्या मजल्यावर राहत असेल तर फार विचित्र लेकरं आहेत आमचे. तर खूप मला वाईट वाटलं ताईंनो. तो काहीच करू शकत नाही बघा. टाकला, संपलं. एवढ्यावरून टाकला, 4-5 मजल्यावरून, काही राहणार आहे का त्याचं, म्हणून. आणि लगेच मिस्टरांना कॉल केला मी की दुर्वाने मोबाईल टाकला माझा, समोरच्या काकूच्या ह्यावरून केला मी कॉल. टाकला म्हणे, हो राहू दे म्हणे. मग आता मग काय म्हणणार ते, तर दुर्वावर चिडणार की माझ्यावर, तुला लक्ष द्यायचा विषयच नाही. मी जस्ट 1 मिनिट म्हटलं डाळिंब काढून आणते. मॅडमनी हो तुम्हाला दाखवते कुठून पाडला. यांनी ना अचानक मोबाईल घेऊन आले होते आणि मला दाखवला, तर मी खरं ताईंनो मला एवढं जास्त रडू आलं ना, मला समजलंच नाही. माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी वाहत होतं असं, आणि मला समजतच नव्हतं काय म्हणू. पण खूप छान वाटत होतं, कारण की यांनी अचानकच गिफ्ट दिलं. आता तुम्ही समजू शकता बरं का, आपण कोणाची अपेक्षा करत नसतो, आणि असं अचानक दिल्यावर, आणि त्यात मला मागायची बी सवय नाही, म्हणून मला एवढं रडू आलं. त्यांनी त्यांचंच दिलं म्हणून. इथून टाकला बघा खिडकीतून खाली आणि पडला, तर पूर्ण फुटलं त्याचं वरचं. खूप वाईट वाटलं मला, पण आता काय करू शकतो आपण. तर सगळ्या ताईंनी मनापासून मेसेज केले, कशा आहात, बरे आहात का. त्यांना वाटलं असं माझी तब्येत खराब आहे खूप, तर तसं काही नाही, बरी आहे. मोबाईल टाकला तर असंच पुढे रोज व्हिडिओ अपलोड करत, तर त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.